जय शिवराय मित्रांनो, मी आपला सर्वांचा मित्र वैभव सवणकर पाटील। तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहिला आणि सरसेनापती म्हणून पहिलीच लढाई हंबीरराव मोहितेंनी पेडगाव कसं लुटलं हे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं। तर मित्रांनो, हा बहादूर खान हा शांत नाही बसला। त्यानं दिलेर खान पठाण हंबीररावांकडे पाठवला आणि त्याला वाटलं मराठे झुकत नाहीत, मराठे वाकत नाहीत, मग मराठे विकतील का ते पाहूत, म्हणून त्यानं दिलेर खान पठाण याला हंबीररावांकडे पाठवलं। आणि दिलेर खान पठाण हा आला हंबीररावांकडे आणि हंबीररावाला म्हणाला, हंबीरराव हा दिलेर खान पठाण तुमच्याकडे आलाय, तुम्ही बादशाहकडे या, बादशाह तुम्हाला जहागिरी देतील, वतन देतील आणि तुम्हाला ते योग्य ते पद देतील यांच्या मंत्रिमंडळामध्ये। आणि त्याच वेळी कडाडला हंबीरराव, अरे आम्ही एक वेळ मोडतील पण वाकणार नाही। अरे माझ्या राजाने का मला काय कमी केलंय की तुझ्या बादशाहकडे येऊ? अरे अखेरच्या श्वासापर्यंत या स्वराज्याकरता लढत राहील। आणि हंबीरराव अरे अखेरच्या श्वासापर्यंत या मातेकरता लढत राहिले। आणि तसं ऐकलं आणि तो दिलेर खान म्हणाला, हंबीरराव तू सुद्धा होतास त्या लढाईमध्ये मी मुरारबाजीच्या इथून बाण मारला आणि मागून काढला। अरे त्याच वेळी कडाडला माझा हंबीरराव, अरे तू बाण मारला हे पण हत्तीवर बसून, चुकून या मुरारबाजीच्या हातात नाही पडला। याच्या जर हातात जर पडला असतात ना तर तुला त्यानं त्याच मातीत गाडला असता। एवढं ऐकलं आणि गेला दिलेर खान। पण माझा हंबीरराव, अरे मराठ्यांचा तुम्ही कोणताही इतिहास घ्या, मराठे तुटलेले दिसतील पण मराठे फुटलेले तुम्हाला कधीच दिसणार नाही। अरे शिकवण होती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची मावळ्यांना। अरे अखेरच्या श्वासापर्यंत, अरे गनिमाच्या हाती जरी माझा एखादा मावळा लागला ते मरून जात होता पण शरण जात नव्हता। एवढी शिकवण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची होती। आणि तरी सुद्धा मराठी शांत नाही बसले। हंबीररावांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली आणि तब्बल 5 वर्ष ही मोहीम मराठ्यांनी स्वीकारली। अरे काही प्रांत स्वराज्यामध्ये जोडला, पण या स्वराज्यामध्ये जोडताना नागोजी जेथे हा तरुण पण धरातीर्थी पडला आणि सर्व थकलेले मराठे 1680 ला आपापल्या स्वराज्यात आले। आणि सर्व थकलेले मराठे हे मोहिमेहून परतले। आणि त्याच वेळी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची अवस्था ही थोडी 1980 ला सर्व मराठे हे स्वराज्यात आले आणि त्याच वेळी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची परिस्थिती मात्र थोडी बिघडली होती। आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हंबीररावाला सांगितलं, हंबीरराव या स्वराज्याचे तुम्ही आता खंबीर उभे राहा आणि माझ्या शंभूराजांच्या साथ द्या, माझ्या छत्रपती संभाजीराजांना साथ द्या। आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगडावर अरे अखेरचा श्वास घेतला आणि हे परमात्म्यामध्ये विलीन झाले। आणि छत्रपती संभाजीराजे हे मात्र पुरंदरावर होते, हे एका मोहिमेवर होते। आता आपल्या इथूनच माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा अरे इतिहास यातून थोडा विरघळण्यात आला। अरे कसं असतं, स्वराज्याचा जर दुसरा राजा व्हायचा असला, स्वराज्याच्या गादीवर जर दुसरा राजा व्हायचा असता तर पहिल्या राजाचा अंत्यविधी हा दुसऱ्या राजाने करावा लागतात। पण माझे छत्रपती संभाजीराजे हे पन्हाळ्याच्या मोहिमेवर व पुरंदराच्या मोहिमेवर असल्या कारणाने संभाजीराजांना येणं झालं नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंत्यविधीला अग्नी हा राजाराम महाराजांनी दिला। आणि राजाराम महाराजांनी दिल्यानंतर
स्वराज्यामध्ये एक कट कारस्थान दाखवलं. आपण हे मूव्हीमध्ये पाहतो, पिक्चरमध्ये पाहतो की सोयराबाईच्या मनात कट होता, सोयराबाईंनी सांगितलं संभाजीराजांनी खेद केला. असं काहीही झालेलं नाही, असं काहीही झालेलं नाही. या आनाजी पंतांनी यांनी एक कट रचला आणि सोयराबाईंच्या कानामध्ये डाव आखला. सोयराबाईंच्या कानामध्ये लालच देऊन डाव आखला आणि त्यामुळे ते हंबीररावांकडे गेलं. आणि आनाजी पंतांना वाटलं आता राजाराम महाराजांचे मामा म्हणजे हंबीरराव, आणि हंबीरराव तर लगेच तयार होणार आपल्या भाच्याचा स्वराज्य बसवायचा म्हणून ते हंबीररावांकडे गेले आणि हंबीररावांना सांगू लागले, हंबीरराव राजाराम महाराजाचा हे करायचं आहे, राज्याभिषेक करायचा आहे आणि ही संभाजी नावाची अडचण काढली पाहिजे आणि संभाजींना कैद करायला चला. आणि हंबीरराव लगेच तयार झाले. संभाजी महाराजांकडे गेले पुरंदरावर आणि गेल्या हंबीररावांनी यांचा डाव यांच्यावरच पडतला आणि टाकली हरामजात माणसं संभाजीराजांपुढं आणि सांगितलं संभाजीराजांना, राजे या हरामजात माणसं ती राज जाऊन अजून 11 दिवस नाही झाली आणि ती या पोटच्या गोळ्याला कैद करायला आली, घ्या त्यांना ताब्यात. आणि संभाजीराजांनी फिस्कोर त्यांना ताब्यात घेतलं. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया छत्रपती संभाजी महाराजांनी या अनाजी दत्त बरोबर काय केलं आणि काय घडलं हे आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. जय शिवराय मित्रांनो.